परफेक्ट म्हणजे अजिबात घशात न अटकणारा असा स्पंजी ढोकळा बघा. तुम्ही बघू शकता किती स्पंजी आणि किती मस्त बघा, लेअर किती आलेली बघा. हे बघा, तर असा मस्त ढोकळा आज बनवलेला आहे एक सिक्रेट वापरून. तुम्ही सुद्धा सहज बनवू शकता. फक्त ही सिक्रेट तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. आणि परफेक्ट पूर्ण एक डिटेलमध्ये सांगूनच हा ढोकळा मी बनवलेला आहे, म्हणजे तुम्हाला कळेल असं. बघा किती स्पंजी आलेला आहे. तर अशा प्रकारे हा ढोकळा बनवलेला आहे इथं, आणि खूपच छान आणि खूपच मस्त. आणि तडका देऊन सुद्धा बघू शकता तुम्ही. बघा, तडका दिलेला आहे तरी पण किती मस्तपैकी स्पंजी आलेला आहे पूर्णपणे असं. आणि एवढासा सुद्धा गळ्यात अटकणार नाही. हे माप फक्त आपल्याला परफेक्ट माप असं घ्यायचं आहे. बघा, मी जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी इथं. आणि 2.5 चम्मच साखर टाकलेली आहे मी. तुम्ही पोह्याचा चम्मच जर घ्याल तर 4 चम्मच टाका. माझा हा मोठा चम्मच आहे म्हणून 2.5 चम्मच टाकलेली आहे मी साखर. आणि हा पोह्याचा चम्मच बघा, एवढं निंबूसत्व टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, अर्धा चम्मच निंबूसत्व आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तेवढंच चवीपुरता मीठ पण आपल्याला टाकायचं आहे इथं. हे बघा, आणि हे परफेक्ट माप आहे. आता आपल्याला इथं 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा छान मस्त असा नरम येईल. बघा, एवढंच पीठ घेतलेलं आहे मी. तुम्ही मापाने बघाल तर एवढी, आणि वजनाने बघाल तर 250 ग्रॅम. आणि आपल्याला आता जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी मी इथं टाकलेलं होतं. आता तेवढंच पीठ पण मी इथं थोडं थोडं करून भिजवून घेणार आहे. हे बघा, असं फेटून घ्यायचं आहे. काही गाळायचं वगैरे काही काम नाही, कारण की फेटत असताना सर्व काही गिटोडी आपली मोडून जाते त्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे याला. आता आपल्याला इथं आहे ना थोडासा कलर टाकून घ्यायचा आहे. हळद टाकू नका, नाहीतर आहे ना आपला ढोकळा पूर्ण लाल होऊन जाईल. त्यासाठी मी हा जलेबीचा कलर असतो ना तो घेतलेला आहे, तो थोडासा टाकलेला आहे मी इथं. त्याच्याने ना कलर छान येतो. थोडंसं पाणी लागेल आणि पूर्णपणे असं मस्त फेटून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं आहे ना बेकिंग सोडा टाकायचा आहे. आणि सोडा म्हणजे जास्त दिवसाचा नसेल. तर जास्त दिवसाचा सोडा वापरायचा नाही, म्हणजे आपलं खमण ढोकळा बिघडून जाईल. आता न्यू आणलेला सोडाच वापरा तुम्ही, नाहीतर मग नाही सोडा राहिला तर इनो टाकला तरी सुद्धा चालेल. बघा, मी एवढाच सोडा टाकलेला आहे. थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यात थोडंसं. आणि आपल्याला आता हे पण फेटून घ्यायचं आहे. बघा, सोडा पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. आणि त्याआधी एक सिक्रेट सांगते मी तुम्हाला, तेच खरं सिक्रेट महत्त्वाचं आहे. पाणी उकळायला ठेवून घ्यायचे आणि ताटाला तेल लावून पूर्ण ताट असं गरम होऊ द्यायचा. आणि पाणी खूप उकळायला पाहिजे. हे बघा, आणि गॅस फुल राहू द्यायचा. आणि मग हे टाकायचं, म्हणजे खालून वाफ लागते आणि ताट पूर्ण तापलेला राहतो ना, तर खमणला आहे ना असं छान लहर येते. मस्त असा स्पंजसारखा आपला ढोकळा मग तयार होतो. आणि हे पटकन जसं काय आपण सोडा टाकला ना तसं पटकन आपल्याला इथं टाकायचं इथे, जास्त वेळ न घालवता, कारण की सोडाची पावर चालली जाते. त्यासाठी पटकन आपण टाकून लगेच पटकन झाकण ठेवायचं आहे. आणि बघा तुम्ही, आता 15 मिनिटामध्ये ढोकळा आपला तयार होणार आहे. तर हे सिक्रेट खूप महत्त्वाचं आहे. ताट चांगला तापू द्यायचा आणि खालून पाणी छान उकळायला पाहिजे, तरच आपला स्पंजी ढोकळा होतो. आणि तर बघा, आता मी ढोकळा होतो तोपर्यंत इथं तडका देऊन देते. तर बघा, मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. तेल टाकून तेल तापलं, मिरच्या तळून घेतल्या. आता आपल्याला इथं राई टाकून घ्यायची आहे. आणि
राई चांगली तळली का लगेच आपल्याला जिरं पण टाकून घ्यायचे. तुम्ही तीळ पण टाकू शकता, पण तीळ आहे नाही माझ्याकडे म्हणून मी तीळ काही वापरलेली नाही आहे. आणि बघा आता आहे ना 2-3 मिरच्या तुकडे करून टाकून घ्यायचे आपल्याला इथं. आणि आता छान तडतडून झालेलं आहे. आपल्याला इथं 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. अजून एक सिक्रेट बाकी आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच कळेल ती. आता हे पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे. थोडी साखर टाकली मी, तर थोडंसं निंबू सत्व टाकलं. त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मस्त अशी चांगलं उकळू द्यायचं आहे. आता आपला ढोकळा इथं तयार झालेला बघा. परात मी आता काढून घेते. बघा खूप छान मस्त आता उतरून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला ही सिक्रेट सांगते मी तुम्हाला. याच्यावर आहे ना जसं गरम गरम आपण ताट उतरवला ना तसं आपल्याला गार पाणी टाकून घ्यायचं आहे. पूर्ण ढोकळ्यावर आपल्याला जेवढं टाकता येईल ना तेवढं गार पाणी टाकायचं आहे. इथं आहे ना अर्धा ग्लास पाणी मी टाकून दिलेलं आहे. याच्याने जास्त आपला ढोकळा फुलतो आणि असा मध्ये असं मस्तपैकी लहर येते, त्याला स्पंजी होतो मध्ये. बघा अशा प्रकारे जेवढं टाकता येईल ना तेवढं गार पाणी, गरम गरम ढोकळ्यावर गार पाणी टाकायचं. आता आपला ढोकळा आहे ना छान मस्त फुलून आलेला आहे आणि गार पण झालेला आहे. आता 2 सिक्रेट झाल्या. आता एक सिक्रेट अजून सांगते तुम्हाला. आता आपला बघा लाईट जाय करते. आता आपल्याला आहे ना मस्तपैकी वड्या पाडून घ्यायच्या आहे. मस्त चौकोनी आकाराच्या, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कापून घ्या. सर्दीचा गळा खवखव होतोय माझा आणि तुम्ही बघू शकताय बघा गार पाणी टाकल्याने किती स्पंजी आणि बघा किती छान मऊसूत ढोकळा आपल्याला. आणि अजिबात गळ्यामध्ये अडकत नाही असा ढोकळा जर बनवला तर तुम्ही परत बघून घ्या. आणि आता अजून एक सिक्रेट तुम्हाला सांगते मी. जसा हा ढोकळा आपण गार करून घेतलेला आहे, गार झाल्यावर आता आपल्याला याच्यामध्ये गरम तडका दिलेला आहे ना तो गरम गरम टाकून घ्यायचा आहे. आता गरम ढोकळ्यावर आपण गार पाणी टाकलं आणि आता गार ढोकळ्यावर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे. ही तिसरी सिक्रेट. असा जर ढोकळा तुम्ही बनवला तर परफेक्ट ढोकळा येतो. तुमचे घरचे सांगणार रोज नाश्त्याला ढोकळाच बनवा. असा हा ढोकळा बाहेरून आणण्यापेक्षा बघा 20 रुपयामध्ये, फक्त 20 रुपयाचं पाकिट येतं बेसन पिठाचं. तुम्ही घरचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. मी तर सम्राटचंच पाकिट घेऊन येते. 20 रुपयाच्या पाकिटमध्ये एवढा ढोकळा आपला बनून जातो. सर्वांचं पोट भरून जातं आणि मनही भरून जातं. तर अशा प्रकारे उकळतं पाणी आपण आता या ढोकळ्यावर टाकून दिलेलं आहे. परत तुम्हाला अजून एकदा मी ढोकळा काढून दाखवते. खूप छान आणि खूपच सर्वांना आवडला. म्हणजे एवढा ढोकळा ना एकच जण सुद्धा खाऊ शकेल, म्हणजे इतका भारी बनतो हा. हा बघा खूप छान, एकच नंबर. आता तुम्हाला काढून दाखवते. बघा गरम पाणी टाकल्याने पण किती वर फुलून आलेला आहे. आता दाखवते तुम्हाला मी एकदा परत काढून. तुम्हीच बघू शकता. हे बघा परत एक काढून दाखवते. हे बघा खूपच छान आणि खूपच मस्त मऊसूत असा ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे. तर चला कशी वाटली आजची ढोकळ्याची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. परत एक काढून दाखवते बघा. जाडी खूप छान जाडी पडलेली आहे.
हॉलमध्ये अशी. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. एकदा नक्कीच करून पहा. खरंच खूपच छान मस्तपैकी ढोकळ्याची रेसिपी इथं झालेली आहे. छान जाळीदार ढोकळा मस्त आपल्या इथं आलेला आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.